ठाण्यामधल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। शिंदेंची शिवसेना ईव्हीएम मशीनचा डेमो दाखवण्याच्या नावाखाली पैसे वाटत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। वसई फाट्यावरती बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही जणांना पैसे वाटत असताना पकडले। पोलिसांनी रोकड जप्त केली आहे आणि एकाला ताब्यातही घेतलंय। मीरा भाईंदरमधल्या पेणकरपाडा परिसरामध्ये शिवसेना उमेदवाराच्या नावाने पैसे वाटप होत असल्याचा आरोप। रिया म्हात्रेंच्या नावाने पैसे वाटल्याचा आरोप होतोय। पैसे वाटणारी महिला ताब्यात घेतल्यात आलेली आहे, तर तिच्याकडची रोकड देखील पोलिसांनी जप्त केली आहे। पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटत असताना पकडले। पोलिसांमध्ये तक्रार दाखल, मतदारांना पैसे वाटत असल्याचा मनसेचा आरोप आहे। डोंबिवलीच्या नंतर कल्याण पूर्व इथल्या खडे गोळवली परिसरामध्ये राडा झाला। पैसे वाटपाचा व्हिडिओ काढल्यामुळे उमेदवाराच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण। 3 जण जखमी झालेले आहेत आणि या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। नाशिकच्या मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती एमआयएमच्या उमेदवारावरती हल्ला। निवडणूक आणि राजकीय वादामधून हा हल्ला झाला। 2 दुचाकींवरती 3 जणांनी येऊन या अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय। सोलापूरमध्ये भाजप उमेदवाराच्या मुलानं मतदारांना पैशांचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या मुलाचे व्हिडिओ सध्या काँग्रेसकडून व्हायरल केले जात आहेत। अमरावतीच्या बेलापूरमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानचा राडा। पैसे वाटण्याच्या आरोपावरून भाजप आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा आरोप आहे। हा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबईच्या चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेने पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोप आहे। खारदेव नगर इथल्या चाळीमध्ये घरोघरी जाऊन पैसे वाटले। माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांचा आरोप। शिवसेनेचे पदाधिकारी पप्पू भाटी ताब्यात। बदलापूरमध्ये भाजपचे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येऊन भिडलेत। नयन मुठे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। सूरज मुठे आणि त्याच्या साथीदारांनी ही तोडफोड केली असल्याचा आरोप होतोय। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतल्या 37 सभा आणि रोड शो, तर सेलिब्रिटींना दिल्या 6 मुलाखती, मीडियाला दिलेल्या 33 मुलाखती, वचननामा प्रकाशन अशा विविध 77 इव्हेंट्सचा समावेश आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवारांनी घेतल्या 25 जाहीर सभा तर 10 रोड शो। अजित पवार यांच्या सर्वाधिक 21 सभा या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, तर मिरज, परभणी, अमरावती आणि लातूरमध्ये प्रत्येकी 1 सभा। महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतल्या 26 सभा आणि 33 पदयात्रा। 14 महानगरपालिका क्षेत्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रचार। सर्व मराठी माणसांचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती संजय राऊतांची एक्स पोस्ट। मतदारांसाठी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे प्रयत्न। माझे मतदान या ॲपवरून मतदारांना केंद्र शोधता येणार आहेत। नाव किंवा मतदानाचं ओळखपत्र क्रमांक टाकून एका क्लिकवरती मतदानाच्या केंद्राचा पत्ता उपलब्ध होईल। महापालिका निवडणुका होताच ईव्हीएम जिल्हाधिकाऱ्यांना द्या। राज्य निवडणूक आयोगाचे सगळ्या 29 मनपा आयुक्तांना निर्देश। 17 जानेवारीपासून ईव्हीएम मधलं मेमरी कार्ड काढलं जाणार आहे। मतदानाच्या वेळेला राज्य निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या 12 पुराव्यांपैकी 1 पुरावा मतदान केंद्रावरती सादर करावा लागेल। दुबार मतदारांची 2 ओळखपत्र तपासली जातील। दुबार मतदारांना आपण एकाच मतदान केंद्रावरती मतदान करणार आहोत असं हमीपत्र भरणं हे बंधनकारक आहे। सोशल मीडियावरून छुपा प्रचार करणाऱ्यांवरती निवडणूक आयोगाची करडी नजर आहे। मुदत संपल्याच्या नंतर जर कोणी प्रचार करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आयोगाची नजर आहे। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। साहित्य, वाहतूक, मंडपाची व्यवस्था, ईव्हीएम, मनुष्यबळाचं नियोजन अशा सगळ्या बाबी पूर्ण झाल्या। 1335 मतदान केंद्रांवरती मतदानाची प्रक्रिया पार पडते। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मालेगावमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 110 पोलीस अधिकारी तर 2000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। राज्य राखीव बलाच्या 2 तुकड्या तर 2 दंगा नियंत्रण पथकाचा देखील समावेश आहे। भिवंडी पालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले। कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप तर 750 मतदान केंद्रांची उभारणी। 53 केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषित।
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अकोल्यामध्ये जय्यत तयारी सध्या सुरू आहे. मतदानाच्या केंद्रावरती साहित्य पोहोचायला सुरुवात झाली आहे. अकोल्यामध्ये 80 जागांसाठी 469 उमेदवार हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर पक्षाच्या आघाड्यांमध्ये पंचरंगी लढत होतीये. धुळ्यामध्ये पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कृषी बाजार समितीमध्ये मतदान साहित्याचं वाटप. कर्मचाऱ्यांनी मतदानाचं साहित्य घेण्यासाठी गर्दी केली. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 595 मतदान केंद्रांवरती मतदानाची प्रक्रिया होणार आहे. मतदानाच्या कर्मचाऱ्यांनी आपापलं साहित्य देखील ताब्यात घेतलंय. जळगावमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई. 29 लाख रुपयांची रोकड आणि 3 किलो चांदीसह 8 तोळ सोनं जप्त करण्यात आलंय. सराफा दुकानांच्या पावत्या नसल्यामुळे ही जप्तीची कारवाई करण्यात आली. यवतमाळ पोलीस दलामधल्या 950 अधिकारी कर्मचारी ठाणे, वसई, विरार, नाशिक, पिंपरी चिंचवड या ठिकाणी रवाना झाले. पालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन सध्या सज्ज झालंय. काँग्रेसनं केला धोका. लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवला असा मजकूर असलेलं पत्रक नागपूरच्या प्रभाग क्रमांक 14 मधल्या गिट्टी खदान परिसरामधल्या झोपडपट्ट्यांमध्ये लावण्यात आलंय. भाजप उमेदवाराच्या सहकाऱ्यांनी या पत्रकाचं वाटप केलं असा आरोप सध्या काँग्रेसचे उमेदवार अभिजित झा यांनी केलाय. अमरावतीमध्ये महानगरपालिकेनं शांतिनिकेतन शाळा इथे थीमॅटिक मतदान केंद्र उभारलंय. हे मतदान केंद्र निसर्गाच्या थीमच्या अंतर्गत तयार करण्यात आलंय. नागपूरमध्ये संक्रांतीच्या निमित्तानं हॉट एअर बलूनच्या माध्यमातून मतदानाचा संदेश. स्वीप उपक्रमाच्या अंतर्गत मनपाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. महानगरपालिकेच्या वतीनं ईश्वर देशमुख मैदानावरती बलून फेस्टिव्हलचं आयोजन. संक्रांतीच्या निमित्ताने राज्यभरातल्या हजारो महिलांची विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गर्दी. वाढवशासाठी शेतामधील नवधान्य घेऊन महिला विठ्ठल मंदिरामध्ये दाखल, तर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. तुळजापूरमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये संध्याकाळी परंपरेच्या नुसार पुरुषांना प्रवेशाची बंदी आहे. महिलांना पास देऊन मंदिरामध्ये प्रवेश घेतला जाईल. ओवसा पूजनासाठी महिलांची मंदिरामध्ये गर्दी होतीये, तर आज मंदिर 22 तास खुलं राहील. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये मकर संक्रांत मोठ्या उत्साहामध्ये साजरी होतीये. मंदिरामधील मुख्य गाभाऱ्यामध्ये आकर्षक सजावट, तर महिलांकडून मंदिराच्या परिसरामध्ये वाणाचं वाटप करून मकर संक्रांत साजरी. बीडच्या परळीमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई. वैद्यनाथ मंदिर, अय्यप्पा स्वामी मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून गेलंय. मकर संक्रांतीच्या निमित्तानं वैद्यनाथाला अलंकारिक पूजा. बातमी शिर्डीतली. शिर्डीमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह. आकर्षक फुलांच्या सजावटीनं साई मंदिराचा परिसर देखील उजळून गेलाय, बहरलाय. नाशिक इथल्या देणगीदार आणि साई भक्त कैलास शहा यांच्या देणगीमधून मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. आळंदीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला संक्रांतीच्या निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट. माऊलींचं मनोहारी रूप बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोंगल सणाच्या समारंभामध्ये सहभाग. केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगलच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदींनी उपस्थिती लावली होती. पालघरमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम. नायलॉन मांजापासून इजा होऊ नये यासाठी दुचाकीस्वारांना त्यांनी बेल्टचं वाटप केलं. पुढची बातमी वाशिममधली बघूयात. वाशिममध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला अटक झाली आहे. नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक जखमी झाले, तर नायलॉन मांजासह पतंग उडवणाऱ्याला 25,000 रुपयांचा दंड आहे. नवी मुंबईच्या कोपर खैरडेमध्ये लेडीज बारमध्ये पैसे उडवत असल्याचा पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलंय. शिस्तप्रिय पोलीस सेवेला न शोभणारं कृत्य असल्याचा ठपका. भंडाऱ्यामधल्या कोकणागडमध्ये संपत्तीसाठी जावयानं सासऱ्याची हत्या केली आहे. आरोपी जावयासह 2 जणांना अटक. मित्राच्या मदतीनं त्यानं सासऱ्याची हत्या केली. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये मित्राकडून मित्राच्या काकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिगरेटच्या 35 रुपयांवरून या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या काकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या व्यक्तीवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यातल्या लाखनीच्या मानेगावमध्ये बेवारस बॅगमध्ये एक नवजात चिमुकली सापडली आहे. रुग्णालयामध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत. नाल्यामधल्या झाडाजवळ बॅगमध्ये या चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकला होता आणि यानंतर ही सगळी घटना उघडकीस आली.
सांगलीच्या मिरज तालुक्यामधल्या अंकली इथे कृष्णा नदीमध्ये एका महिलेनं उडी घेतली आहे. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं सध्या शोधकार्य सुरू आहे. वाशिमच्या पारडी आसरा गावामधल्या तुरीच्या गंजीला आग लागली. 7 एकरावरची तूर जळून खाक झाली आहे. सूड बुद्धीमधून या गंजीला आग लावल्याचा संशय व्यक्त होतो आहे. मुंबईमध्ये 26 जानेवारीपासून हार्बर रेल्वे मार्गावरती एसी लोकल धावणार आहे. सीएसएमटी ते पनवेल मार्गावरती एसी लोकलच्या 14 फेऱ्या धावणार आहेत. मुंबईमध्ये तुम्ही रस्त्यावरती गाडी जर तुमची पार्क करत असाल तर सावधान, कारण बाईक चोरी करणाऱ्या टोळीवरती मुंबईच्या डीएन नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आणि या टोळीकडून तब्बल 46 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. गेल्या 3 दिवसांपासून चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होते आहे. चांदीचे दर हे 2,71,000 रुपयांपर्यंत जाऊन ठेपले आहेत. चांदीच्या दरामध्ये एकाच दिवसात 6,000 रुपयांची वाढ झाली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला तर राज्य सरकारनं भरपाई द्यावी. सर्वोच्च न्यायालय लवकरच आदेश काढणार आहे. भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवरती होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आता चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे. इराणमधल्या परिस्थितीवरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं महत्त्वाचं विधान. इराणमधले लोक बऱ्याच काळापासून नरकात जगत आहेत, तर ट्रम्प यांचं वक्तव्य. मला इराणमध्ये लोकशाही बघायची आहे, ट्रम्प यांनी मत व्यक्त केलं. ओडिशामध्ये चिप्सचं पाकिट फुटल्यामुळे 8 वर्षांच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. पाकिट फोडत असताना हातामधून निसटून गॅसच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट झाला आणि यामध्ये मुलाची दृष्टी गेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.